नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी ऑर्डरची बॅग आहे, ही पाऊच म्हणू शकता तुम्ही। आणि त्यासाठी त्या ताईंनी हा कलर सिलेक्ट केला आहे आणि मी तुम्हाला माझ्याकडच्या वेलवेटच्या कापडाची खासियत तर प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते आणि ह्या पण व्हिडिओमध्ये सांगत आहे की या कापडाची कटिंग केल्यानंतर थ्रेड अजिबात निघत नाही आणि धुतल्यानंतर कलर पण जात नाही। त्यामुळे तुम्हाला पण अशा पद्धतीचं बॅगसाठी जर वेलवेटचं फॅब्रिक पाहिजे असेल माझ्याकडून तर तुम्ही नक्की मला आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकता। आणि ही ऑर्डर साठीच आहे, 3 पॉकेटच्या पाऊचची ऑर्डर आलेली होती, तर चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया। आणि हे पण त्या ताईंनी रिटर्न गिफ्टसाठीच बनवून घेतलेलं आहे। तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू। आणि व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला। आणि त्याचबरोबर तुम्हाला पण अशा पद्धतीचं पाऊच माझ्याकडून बनवून घ्यायचं असेल त्यासाठी पण तुम्ही मला व्हॉट्सअपवरतीच ऑर्डर देऊ शकता। फक्त स्क्रीनशॉट टाका आणि सांगा की अशा पद्धतीचं पाऊच पाहिजे किंवा बॅग पाहिजे कोणती त्यासाठी। ठीक आहे, तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा इथे मी मेन फॅब्रिक म्हणून वेलवेटचा कपडा घेतलेला आहे, जो की खूप चांगल्या क्वालिटीचा आहे। मी तुम्हाला सांगत असते ऑर्डरच्या बॅगसाठी मी हाच कपडा वापरते, याचे धागे निघत नाही आणि कलर पण जात नाही धुतल्यानंतर। आणि त्याचबरोबर इथे टॉप क्वालिटीचं नॉन वापरलेलं आहे, ज्याची 150 GSM आहे, त्यामुळे क्वालिटी खूप चांगली आहे। त्यामुळे मी इथे आता राईस बॅग पण वापरणार नाही, कारण की या पाऊचसाठी आपण फक्त नॉन आणि वेलवेटचं कापड जरी वापरलं ना तरी पण आपलं हे जे पाऊच आहे ते खूप कडक बनणार आहे आणि एकदम मस्त बनणार आहे। तर याची रुंदी आहे बघा 9.5 इंच आणि लांबी आहे 12.5 इंच। तर यापैकी दोन्ही कापडं तुम्हाला माझ्याकडून पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता। तर यावरती मी क्विल्ट करते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, मी यावरती तिरपे टिपा मारून क्विल्ट केली। फक्त नॉन आणि वेलवेटचं कापड हे दोनच फॅब्रिक आपण याच्यामध्ये घेतलेले आहे। मध्यभागी कुठल्याही प्रकारची राईस बॅग फॉर्म शीट काहीच वापरलेलं नाही आणि तरी पण बघा कपडा किती कडक झालेला आहे। आता त्यानंतर आपल्याला परत याच मापाचा अजून एक अस्तरसाठी कपडा आहे तो लागणार आहे। तर याची रुंदी सेम आहे, फक्त लांबी आपली 1 इंच वाढव घेतलेली आहे मी, 12.5 होती। तर आता कोणत्याही एका साईडने आपण इकडनं 3 इंचावरती मार्क करूया आणि इथे एक आपण लाईन ड्रॉ करू। इथे आपल्याला एक झिप अटॅच करायची आहे त्यासाठी, आणि 9.5 इंच रुंदीचीच आपल्याला झिप इथे लागणार आहे। ठीक आहे, तर या पद्धतीने मी इथे झिप घेतलेली आहे, थोडीशी वाढव घेतलेली आहे कारण की रनर वावायचं बाकी आहे माझं त्यामुळे। तर अशा पद्धतीने आपल्याला ही झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे आणि यावरती दाबटीप पण देऊन घेऊया। आणि वरती जो 3 इंच कट केलेला पार्ट होता तो झिपच्या दुसऱ्या साईडने ठेवून स्टिच करून घेऊ आणि यावरती पण दाबटीप देऊन घेऊया। आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लगेचच रनर पण वाहून घ्यायचं आहे। तर रनर वाहून घेतलं। आता त्यानंतर बघा हा पार्ट आहे ना त्याच्या अस्तरच्या बाजूने मी ठेवून दाखवलं आहे, त्याच्या दुसऱ्या बाजूने आपल्याला इकडनं झिप अटॅच करायची, जो क्विल्टेड पीस होता त्याच्या। लक्षात ठेवा कुठून मी झिप अटॅच करत आहे ते। इकडनं पण 9.5 इंचची झिप लागणार आहे आणि झिपवरती दाबटीप पण देऊन घेतली। आता त्यानंतर हा जो झिपवाला पार्ट आहे ना तर तो अस्तरला जोडून घ्यायचा आहे, जिकडनं आपली झिप लावलेली नाही ना त्या बाजूने आपल्याला अस्तरला जोडून घ्यायचं आहे बघा। आणि अस्तरची म्हणजे झिपची राईट साईड कापडाच्या बाजूने ठेवलेली आहे, एवढं चेक करून घ्या आणि मग स्टिच करा। आता इकडनं पण आपण दाबटीप देऊन घेऊया आणि बघा ते टर्न केल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसणार आहे आतल्या बाजूने। ठीक आहे, आता वरतून पण आपल्याला एक आहे ना टीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित। हा अस्तरचा कपडा अगोदर सेट करायचा आणि मग इकडनं या झिपवरती म्हणजे थोडीशी पायपिंग राहील, अगदी किंचित 1/2 इंचची एवढ्या वरती अस्तरचा कपडा दिसत आहे आणि दोन्ही रुंदीच्या साईड स्टिच केल्या। आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक रनर वाहून घ्यायचं आहे आणि जी आपण अस्तरची झिप स्टिच केली ना तिच्या खाली आपल्याला हा एक फोल्ड घडी करून घ्यायची आहे आणि इथे एक मार्किंग करून घ्यायची आहे। तर ही फोल्ड घडी कितीवर आलेली आता ते सांगते। तर 4.5 इंच रुंदी आहे याची। तर आपल्याला हे पॉकेट सेपरेट करून घ्यायचं आहे, तर इथे आपण एक स्टिच करून घेऊ। ठीक आहे, या पद्धतीने म्हणजे पॉकेट आपलं सेपरेट झालेलं आहे। आता त्यानंतर आपल्याला फोल्ड घडी आहे ना ती म्हणजे अशी करून घ्यायची आणि दोन्ही कडा स्टिच करायच्या आहेत। नाही बघा किती सोपं होतं, अगदी कमीत कमी वेळामध्ये हे आपलं पाऊच आहे ते बनवून तयार होतं। आता तिन्ही बाजूने आपण पायपिंग करून घेऊया। त्यानंतर पायपिंगसाठी इथे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे, प्लेन कपडा आहे। याची रुंदी तुम्ही 1.5 ते 2 इंच घ्या। तर 2 इंच रुंदीचा कपडा आहे, तिन्ही साईडने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे। तर लगेचच पायपिंग पण करून दाखवते। सुरुवातीला 1/2 इंच थोडासा पार्ट आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि या पद्धतीने टर्न करून घेतल्याच्या नंतर जे फोल्ड केलं त्याच्यावरती पण स्टिच केली आणि या पद्धतीने आतल्या साईडने ते आपल्याला डबल फोल्ड करून ही जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घ्यायची। आता जशी इकडनं केली सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण अगोदर दोन्ही रुंदीच्या बाजूची पायपिंग करून घेतलेली आहे आपण आणि मग वरच्या बाजूची पायपिंग करून घ्यायची आहे। यामुळे काय होतं अगदी फिनिशिंगमध्ये आपली पायपिंग
स्टिच होते. तर इकडनं पण आहे ना, आता जी वरची आपल्याला पायपिंग करायची नाही, याच्या दोन्ही कडेला अर्धा अर्धा इंच पार्ट आहे तो कापडाचा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. आणि बघा तो टर्न केल्याच्या नंतर दोन्ही कडेला असं दिसणार आहे वरती. आता त्यानंतर आपल्याला हा आतल्या साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे कडेने पण फिनिशिंगमध्ये ही पायपिंग आहे ती आपली स्टिच होते. आणि बघा किती सुंदर असं आपले पाऊच आहे ते बनवून तयार झाले. आणि टोटल याला 3 पॉकेट आहेत. ठीक आहे, आता इथे आपल्याला टच बटन लावायचं आहे, तर टच बटनची सेंटरची मार्किंग करून घेत आहोत आपण. ठीक आहे, या पद्धतीने, किंवा तुम्ही असा इंच टेप ठेवून ना अशी फोल्ड केला ना इंच टेप, तरी पण सेंटरचं तुम्हाला इथे माप कळणार आहे. तर आणि वरतून खाली 1 इंचावरती एक मार्क करायचं. आणि ते बघा सेंटर मार्क झाला. आता त्यानंतर इथे मॅग्नेटवालं टच बटन आहे ते आपल्याला अटॅच करायचं आहे. तर बघा हा फक्त आपल्याला अस्तरच्याच कापडाला लावायचं होतं, त्यामुळे मी अजून एक कपडा घेतला याला थोडंसं जाड होण्यासाठी टच बटन लावताना. तर म्हणजे यातून आपण अशा पद्धतीने लावणार आहोत, थोडंसं जाड होईल, कारण की इकडनं फक्त अस्तरचाच कपडा आहे ना, त्यामुळे टच बटनला थोडंसं जाड होण्यासाठी अस्तरचा अजून एक कपडा घेतला आहे. आणि बघा थोडंसं कैचीने कट करायचं आणि अशा पद्धतीने हे टच बटन लावून घ्यायचं आहे. आणि हे जे अस्तरचा डबल घडीचा कपडा घेतला आहे ना, तो आपल्याला परत याच्यावरती दाबून द्यायचा आहे, म्हणजे यामुळे काय होतं, म्हणजे टिकाऊ आणि दणकटपणा येतो आपल्या ह्या टच बटनला. ठीक आहे, आता ही प्लेट्स होती ती सिंपल याच्यावरती ठेवून द्यायची आणि या दोन्ही कडा दाबून द्यायच्या. आता जे अस्तरचा कपडा वाढवा आहे तो आपण कट करून घेऊया थोडा थोडा. ठीक आहे, आणि बघा किती फिनिशिंगमध्ये आपले टच बटन आहे ते लागलं गेलेलं आहे. आणि खूप सोपं आहे टच बटन लावणं. आता दुसऱ्या साईडने आपल्याला कापड लावण्याची काहीच गरज नाही, कारण की तिकडनं आपला ऑलरेडी क्विल्टेड भाग आहे. तर त्याचं मेजरमेंट अशा पद्धतीने घ्यायचं आणि जिथे सेंटर मार्क येईल ना तिथेच आपल्याला ही झिप ओपन करायची आणि दुसऱ्या साईडचं टच बटन आहे ते इकडनं लावून घ्यायचं आहे. आणि इकडनं ऑलरेडी जाड आहे, त्यामुळे आपण इकडनं काही कपडा वगैरे टाकणार नाही. यातून थोडंसं कैचीने कट केला आपण हा पार्ट. आणि इकडनं पण ह्या टच बटनसोबत जी प्लेट्स आली ती आपल्याला ठेवून घ्यायची आणि दोन्ही कडा दाबून द्यायची. आणि बघा झालं, आता फायनल आपलं हे पॉकेट पाऊच आहे ते बनून तयार झालं. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो फायनली आपलं हे जे पाऊच आहे ते बनवून तयार झाले. आणि टच बटन लावण्याची पण एक सोपी पद्धत दाखवली मी तुम्हाला. त्याचबरोबर टोटल 3 पॉकेट आहे बघा, हे बिना झिपचं आहे आणि 2 झिपर आहे. तर याच्यामध्ये तुमचा अँड्रॉइड मोबाईल आहे ना, तो तुम्ही आरामात ठेवू शकता, एवढ्या मोठ्या साईजचं आहे. तुम्ही यावरच्या पॉकेटमध्ये पण अँड्रॉइड मोबाईल ठेवू शकता, त्याचबरोबर इथे पण ठेवू शकता. आणि त्यानंतर हा जो पॉकेट आहे ना, हा पण एवढ्या मोठ्या साईजचं झालेलं आहे, म्हणजे यामध्ये तुम्ही काही कॅश वगैरे ठेवू शकता. आणि तुम्ही रिटर्न गिफ्टसाठी पण अशा पद्धतीचे पाउचेस बनवून पुढे देऊ शकता. तर मी ऑर्डरसाठीच बनवलेलं आहे, ज्या ताईंची रिक्वेस्ट होती त्यानुसारच मी त्यांच्यासाठी बनवून दिलेलं आहे. तर मैत्रिणींनो कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय. आणि तुम्हाला पण अशा पद्धतीचं पाऊच माझ्याकडून ऑर्डर करायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा आणि सांगा की अशा पद्धतीचं पाऊच पाहिजे.